रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। पंडित दीनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालयातील कर्मचारी संख्या अपुरी, MOHS तपासणीत नियमभंग उजेडात। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या MOHS तपासणी अहवालानुसार पंडित दीनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालयाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियोजित संख्या न पाळल्याचे स्पष्ट झाले आहे। विद्यापीठातर्फे दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी महाविद्यालयाला दिलेल्या पत्रानुसार आस्थापनेवर केवळ 46 शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत असल्याचे आढळून आले। याशिवाय 20 अतिरिक्त कर्मचारी बाह्य स्तोत्रामार्फत पुरवले जात असल्याचेही निरीक्षणात आले आहे। भारतीय दंत परिषदेच्या 2007च्या विनियमानुसार महाविद्यालयात एकूण 167 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून सद्यस्थितीत ती पूर्ण होत नसल्याने महाविद्यालयाच्या शैक्षणिक दर्जावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। विद्यापीठाने याबाबत गांभीर्याने दखल घेतली आहे व महाविद्यालयाला बाह्य स्तोत्रामार्फत आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून योग्य समजुतीपत्र करार करावा अशी सूचना दिली आहे। तसेच बाह्य स्तोत्रामार्फत उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सेवांसाठी संबंधित ठेकेदाराला अदा करण्यात येणाऱ्या मासिक देयकाची प्रत विद्यापीठाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। या अहवालानंतर महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नियमभंगाबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केली जात आहे। विद्यापीठाच्या या निरीक्षण अहवालामुळे महाविद्यालयाच्या व्यवस्थापनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे। एवढेच नव्हे तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून शिक्षणास असंबंधित कामे करून घेतली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। विभागामधील पडदे लावण्यापासून ते इतर प्रशासकीय आणि स्वच्छतेसारखी गैर शैक्षणिक कामे विद्यार्थ्यांना करावी लागत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।